थँक्यू. डीजे थँक्यू. डीजे थँक्यू. सामन्याला होती सुरुवात. पहिला चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज देखील आपण पाहिलं तर सज्ज होते. लेट्स प्ले. स्ट्राईक एंड होती, बॅटर आपण पाहिलं तर सज्ज होते. नॉन स्ट्राईक एंड होती, फलंदाज सज्ज होते. आणि पहिला चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज इथे आपल्याला सज्ज होताना पाहायला मिळते. पहिल्या सामन्याला होती सुरुवात. बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती मोरया. पहिला चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज आपण पाहिलं तर सज्ज होते. आजच्या दिवसातील पहिला सामना, पहिला चेंडू. अखूट टप्प्याचा चेंडू होता. थोडासा टप्पा पाठीमागे ठेवल्यानंतर चेंडू आपण पाहिला तर स्क्वेअर लेगला खेळण्याचा प्रयत्न होता. ऑन साईडला 38 सर्कलच्या अगदी जवळ चेंडूला अडवलं जाते. तोपर्यंत एक सिंगल येते आणि एका धावीच्या मदतीनं संघाचं खातं मैदान उघडलं जाते. धावपलकोती धावेचा श्री गणेश होतोय. एक धाव जे आपण पाहिलं तर धावपलकोती येते आणि एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड होते देखील आपण पाहिलं तर धावसंख्येचा शुभारंभ होताना पाहायला मिळते. धावसंख्येची सुरुवात होताना पाहायला मिळते. एक धाव ती मात्र धावपलकृती आहे. 1 रन. अखूट टप्प्याचा चेंडू होता. बॅकफूट तिचा चेंडू केलाय. सेकंड स्लिपमध्ये चेंडू अडवलं जाते. सुंदर क्षेत्ररक्षण आपण त्या ठिकाणी पाहतोय. एक सिंगल येते आणि एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाते. धावपलकृती बनवलं जातात. 2 धावा त्या मात्र धावपलकृती आहे. 2 रन 2 धावा धावपलकृती आपण पाहतोय. गोला यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह स्ट्रीमिंग देखील आपण पाहू शकाल. एक अतिशय सुंदर आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे तुम्ही घर बसल्या या स्पर्धेचा आनंद घेऊ शकाल. मोबाईलवरती यूट्यूबवरती तुम्ही जर गेलात तर गोला यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवरती क्लिक करा. तुम्हाला मोबाईलवरती टी व्हीवरती देखील ही संपूर्ण क्रिकेटची स्पर्धा ऑनलाईन लाईव्ह पाहायला मिळेल. अतिशय सुंदर आयोजन नियोजन आपण पाहतोय. फुल टॉस चेंडू होता. परफेक्ट यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न होता. टो क्रशिंग यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न आणि तिथे आपण पाहिलं तर एक सिंगल येते. धावसंख्या पुढे जाते. स्कोर कार्ड त्याकडे बदलत आहेत. षटक क्रमांक देखील आपण पाहतोय. पहिल्या क्रमांकाचं सुरू आहे. 3 चेंडू आतापर्यंत टाकले गेलेत आणि धावपलकृती बनवल्या गेल्यात. 3 धावा त्या मात्र धावपलकृती आहेत. या संपूर्णच क्रिकेट स्पर्धेचं यूट्यूब प्रेक्षेपण आपण पाहतोय. काही फोटोग्राफर देखील या स्पर्धेची क्षणचित्र आपल्या फोटो कॅमेऱ्याच्या माध्यमातून कॅमेऱ्यात कैद करतात. अतिशय सुंदर कॉर्पोरेट इव्हेंट आपण पाहतो. अतिशय सुंदर ही टुर्नामेंट आपण पाहतोय. थोडासा टप्पा पाठीमागे ठेवला आहे. लेग स्टंपवरती अटॅक करण्याचा प्रयत्न होता. फेकी सुरेख आहे. मिडॉनचा क्षेत्ररक्षक चेंडूला अडवतो. फेकी करतोय तोपर्यंत एक सिंगल येते. धावपलक पुढे जाते. अनिकेत आणि अभिषेक शेटे ही जोडी आपल्याला बॅटिंग करताना पाहायला मिळते. गोलंदाजीच्या मार्कवरती पहिलं षटक घेऊन गोलंदाज आपण पाहिलं तर पहिल्या षटकात थोडासा किफायतशीर मारा करतोय. अचूकता आहे. योग्य टप्पा आहे. टप्प्यावरती प्रचंड नियंत्रण आहे. एक लयबद्ध गोलंदाजी इथे आपल्याला गोलंदाजकडनं पाहायला मिळते. स्ट्राईक एंड होते अनिकेत. नॉन स्ट्राईकला अभिषेक. यावेळेचा चेंडू होता आउटसाईड द लेग स्टंप. खराब चेंडू आपण पाहतोय. मुख्य पंच सचिन भाऊ पानसरे त्या ठिकाणी कळवतात. अतिरिक्त अवांतर धाव. व्हाईट बॉल येतोय. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. धावपलकृती आकडे बदलत आहेत. 5 धावा त्या मात्र धावपलकृती आहेत. पहिल्या क्रमांकाचे षटक प्रगतीपथावरती आहे. पहिलं षटक करतोय गोलंदाज. पहिल्या षटकात थोडासा किफायतशीर मारा करतोय. अचूकता त्यानं दाखवले. योग्य टप्पा ठेवलाय. यावेळेचा चेंडू होता. थोडासा रूम देण्याचा प्रयत्न होता. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा उछालतोय. थोडीशी उंची प्राप्त करतोय. थोडीशी उंची प्राप्त करतोय आणि तोपर्यंत एक सिंगल येते. पहिल्या षटकात 6 धावा त्या मात्र धावपलकृती बनवल्या गेल्यात. अभिषेक आणि अनिकेत या जोडीला आपण पाहतोय बॅटिंग करताना. हॅलो हॅलो चीक चीक हॅलो. 6 धावा धावपलकृती. षटक क्रमांक पहिलं. यावेळेचा चेंडू होता. बॅकफूट तिचा चेंडू खेळला. बॅकफूट पॉईंटला अडवला जातोय. क्षेत्ररक्षण सुरेख केला आणि तोपर्यंत एक सिंगल येते. षटक क्रमांक संपेल. पहिल्या क्रमांकाचं 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावपलकृती आणि स्कोर कार्ड ते बनवलं जात आहेत. बिनबाद 7 धावा. 7 रन. लॉस ऑफ 0 विकेट. हॅलो हॅलो हॅलो. नाश्ता करायचं कोण राहिला असेल तर नाश्ता करून घ्या. 10 मिनिटात बंद करणार आहे. पहिल्या क्रमांकाचे षटक देखील आपण पाहिलं तर संपलं जाते. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 7 धावा धावपलकृत आहेत. करण नंदेड आपण पाहतोय
7.00 आपल्याला पाहायला मिळतोय. अनिकेत बॅटिंग करतात 3 चेंडू 3. अभिषेक शेटे बॅटिंग करतात 3 चेंडू 3. पहिले षटक आपण साहिल मुछावर यांच्या माध्यमातून पाहिलं. अतिशय भेदक गोलंदाजी साहिल यांनी केली. जे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक होतं, P1चं षटक होतं आणि P1च्या षटकात साहिलनं आपला किफायतशीर गोलंदाजीचा मारा तो इथे मैदानात दाखवलेला आहे. तर षटक क्रमांक 2 करण्यासाठी गोलंदाज येत आहेत. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 7 धावा धावपल होत आहेत. 7 रन विदाउट लॉस. विश्वजित सुतार पहिला चेंडू होता डीप एक्स्ट्रा कव्हरला. सुंदर फटका, सुंदर कव्हर ड्राईव्ह. अगदी हिरव्या ग्रासला कापत कापत चेंडू मात्र चाललाय, अडवला गेलाय आणि तोपर्यंत काही धावा देखील आपण पाहिलं तर इथे पळून पूर्ण केल्या जातात. एक चांगली सुरुवात इथे आपण पाहिलं तर पहिल्या षटकात पाहायला मिळते. दुसऱ्या षटकात देखील थोडंसं आक्रमण करण्याचा प्रयत्न मैदान ते बॅटरकडनं पाहायला मिळतोय. हात खोलण्याचा प्रयत्न केला जातोय. 8-8 षटकांचे सामने आहेत, 8-8 ओव्हरच्या मॅचेस आहेत. सुरुवातीला आपण वन डे क्रिकेटच्या अगोदर कसोटी क्रिकेट पाहिलं, त्यानंतर वन डे क्रिकेट पाहिलं. एक दिवसीय सामन्यांमध्ये 50-50 षटकांचे सामने पाहायला मिळायचे. त्यानंतर थोडंसं जलद क्रिकेट आलं, T20 क्रिकेटचा फॉर्मॅट आला, T10 क्रिकेटचा फॉर्मॅट आला. परंतु इथे आपण या स्पर्धेत 8-8 षटकांचे सामने ते मात्र आपल्याला पाहायला मिळणार आहेत. षटक क्रमांक 2 यावेळेचा चेंडूचा फटका फसलाय. चेंडू हवेत, 2 क्षेत्ररक्षक तिथे चेंडू खाली येतात. कॉल मिस कॉल थोडंसं चुकीचं पाहायला मिळतंय, थोडंसं मिसअंडरस्टँडिंग पाहायला मिळते. जजमेंट चुकीचं होताना पाहायला मिळतंय. अनेक सोपासा झेल तिथे आपण पाहिलं तर सुटला गेलाय. कॅच ड्रॉप होताना पाहायला मिळतोय आणि तोपर्यंत काही धावा देखील आपण पाहिलं तर येतात. या चुका खरं तर टाळाव्या लागतील, या चुका सुधाराव्या लागतील क्षेत्ररक्षकांना. क्रिकेटचा खेळ असाच आहे, अनिश्चिततेने पूर्णपणे भरलेला खेळ म्हणजे क्रिकेटचा जो आहे तुम्हा आम्हा सर्वांच्या आवडीचा. म्हणून तर क्रिकेटच्या खेळाला म्हटलं गेलं द ग्लोरियस गेम ऑफ अनसर्टिनिटी. अनिश्चिततेने पूर्णपणे भरलेला. फुल टॉस चेंडू होता, बॅटवरती मिडल केला आणि हवेत उडवलाय आणि चेंडू थेट पाठवलाय ऑन साइड मिड विकेटला. 1-2 टप्पा घेत सीमा पार चौकार. डीसे थँक्यू. डीसीला विनंती असेल फक्त षटकार चौकार गेल्यानंतर वाजवा, जेणेकरून बॉल अडवताना वाचू नका, म्हणजे क्षेत्ररक्षकांना त्रास होणार नाही. पहिलं षटक संपलं, दुसरं षटक सुरू आहे. 14 धावा धावपल होत आहे. 14 रन 14 धावा. आणखीन एक जबरदस्त तडाखा, यावेळेस धूम धडाका. चेंडू सीमा पार, षटकार. दुसरं षटक देखील आपण पाहिलं तर सुरू आहेत आणि दुसऱ्या षटकात प्रचंड मोठं आक्रमण देखील आपण पाहिलं तर केलं जाते. प्रचंड मोठा हल्ला इथे आपण पाहिलं तर मैदान ते केला जातोय. मी कौतुक करेल पहिला जो गोलंदाज होता मला वाटतं साहिल मुछावर, अतिशय किफायतशीर गोलंदाजी केली. मी सुरुवातीला सांगितलं की ज्यावेळेस मातीची विकेट असते, टर्फ विकेट असते, या विकेटवरती गोलंदाजी करत असताना गोलंदाजांना अचूकता, योग्य टप्पा आणि टप्प्यावरती नियंत्रण ठेवणं फार गरजेचं असतं. परंतु जर का तुमचा टप्पा भरकटला, जर तुमचा योग्य टप्पा नसेल, जर चेंडूचा टप्पा भरकटला तर फलंदाज हात खोलतात, पुरेपूर फायदा घेतात आणि त्या गोलंदाजावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न करतात. तोच प्रयत्न इथे आपण विश्वजित सुतारच्या अगेन्स्ट इथे मैदानी पाहायला मिळतोय. कारण का विश्वजितवरती आक्रमण केलंय. 1 चौकार 1 षटकार आतापर्यंत या षटकात खेळला गेलाय. 20 धावा धावपल होत आहेत. दुसरं षटक मैदानी सुरू आहे. 20 रन करंट रन रेट आपण पाहिलं तर 12.00. 20 धावा धावपल होत आहेत. षटक क्रमांक 2 मैदानी सुरू आहेत. 2 पंच आपण पाहिलं तर थोडीशी चर्चा करतायत, एकत्रित येत आहेत, खेळाडूंना काही नियमावली समजावून सांगतात. या गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. ज्यावेळेस तुम्ही टेनिस बॉल क्रिकेट खेळता, लेदर बॉल क्रिकेट आणि टेनिस बॉल क्रिकेटमध्ये फार मोठं साम्य आहे. यावेळेचा चेंडूचा बॅटचं टॉप एज, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, टेकन, व्हेरी गुड कॅच, विकेट, आउट, बाद.
एक विकेट येते. पहिला फलंदाज आपण पाहिलं तर बाद होतोय. पहिला बॅटर मैदानाच्या बाहेर येताना पाहायला मिळतोय. तर नवीन बॅटर मैदानात येत आहेत. पियुष बावसे इथे आपण पाहिले तर बॅटिंगसाठी उतरत आहेत. एक गडी बाद 20 धावा धावपल होत आहेत. दुसरं षटक सुरू आहे. 8 षटकांचा सामना. गोलंदाज पुन्हा एकदा विश्वजित सुतार. ओव्हर पिच चेंडू होता. परफेक्ट बॅटवरती येताना पाहायला मिळतं. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जातोय. एक डॉट बॉल येतोय आणि षटकाची होते समाप्ती. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर प्रथमतः बॅटिंग करणारी टीम आपण पाहिलं तर धावपलकोती बनवलं जात आहेत. एच या टीमकडनं एक गडी बाद 20 धावा, 20 रन, लॉस ऑफ 1 विकेट. एच ओ हिटर वर्सेस ग्रीन इकॉम्स या 2 टीम आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये आहेत. सुरुवातीलाच एच ओ हिटर संघ इथे आपण पाहिलं तर बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. ग्रीन इकॉम्स हा संघ आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षण करताना मैदानावरती आपण पाहतोय. टॉस संपन्न झाल्यानंतर एक चांगली सुरुवात देखील मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर होताना पाहायला मिळते. आजच्या या स्पर्धेचा शुभारंभ देखील आपण पाहिलं तर होताना पाहायला मिळतोय. क्रिकेट आणि क्रिकेट आपण पाहतोय. टेनिस बॉल क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. आज एक सुंदर आयोजन नियोजन या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेचं आपण पाहतोय. आठ षटकांची सामने देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. 8 ओव्हरच्या मॅचेस देखील या स्पर्धेत आपण बघणार आहोत. अतिशय सुंदर आयोजन नियोजन. पहिला चेंडू होता. षटक क्रमांक 3 ला सुरुवात होते आणि समोर खेळलाय डीप लॉंग ऑफला येतोय तोपर्यंत एक सिंगल. चांगले क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. त्या ठिकाणी चेंडू अडवताना साहिलला आपण पाहतोय. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. एक गडी बाद 21 धावा, 21 रन, लॉस ऑफ 1 विकेट. षटक क्रमांक 3 मैदान ते सुरू आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सुनील थापा. यावेळचा चेंडू होता. टप्पा थोडासा भरकटला. ते लाईन लेन थोडीशी खराब पाहायला मिळते. पंच त्या ठिकाणी कळवतात सचिन भाऊ पानसरे. खराब चेंडू. एक अतिरिक्त अवांतर धाव येते. व्हाईट बॉलच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय आणि धावपल कोते बनवलं जात आहे. 22 रन, 22 धावा त्या मात्र धावपल कोते आहेत. सूरज मेन्स क्रिकेट लीग 2025चा शुभारंभ झालेला आहे आणि पहिला सामना आपण बघतोय. यावेळचा चेंडू होता. पॉइंटला मात्र टोलवलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. बॅकवर्ड पॉइंटच्या चेंडूवर ते येतोय. 38 सर्कलमध्ये फील्ड करतोय आणि तोपर्यंत एक सिंगल मैदान येते. एक धाव देखील आपण पाहिलं तर फार महत्वाचे आहे. एक चेंडू देखील आपण पाहिलं तर इथे फार महत्वाचं मैदान ती पाहायला मिळते. षटक क्रमांक देखील आपण पाहिलं तर सुरू आहे 3ऱ्या क्रमांकाचं. यावेळचा चेंडू होता. अडवलं जातोय. फेकी येते आणि तोपर्यंत धावा देखील आपण पाहिलं तर घेतल्या जात आहेत. स्कोर काढत त्याने धावपल होती. इथे धावसंख्येत वाढ होते. एक गडी बाद 24 धावा धावपल होत आहेत. तिसरं षटक आपण पाहिलं तर सुरू आहे 24 रन. यावेळचा चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय. पंच कळतात आउटसाइड द ऑफ स्टंप. खराब चेंडू. एक अतिरिक्त अवांतर धाव. व्हाईट बॉल. यावेळचा चेंडू होता. जबरदस्त तडाखा. चेंडू मात्र उडवला हवेत आणि पाठवलाय टीप एक्स्ट्रा कव्हर. सीमारेषा पार. धावा मिळताय 4. येतोय खणखणीत चौकार. आणखीन एक जोरदार फटका आपण पाहतोय डीप एक्स्ट्रा कव्हरला. बॅक टू बॅक सलग दुसरा चौकार. लागोपाठचा दुसरा चौकार येतोय. लागोपाठ बॅक टू बॅक 2 बाउंड्रीज पियुष यांच्या बॅटमधून. तिसरं षटक देखील आपण पाहिलं तर सुरू आहे. 33 धावपल होत आहेत. एक विकेट इथे आपण पाहिलं तर गमवले जाते. गोलंदाजी देखील आपण पाहिलं तर इथे आपल्याला पाहायला मिळते. पियुष बॅटिंग करतायत. 4 चेंडू 9. अभिषेक शेटे बॅटिंग करतायत. 7 चेंडू 8. तिसरं षटक मैदान ते सुरू असताना एक गडी बाद 33. अकुट टप्प्याचा चेंडू होता. समोर टोलवलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडूवर येत आहेत. अडवतायत. फेकी करतायत. तोपर्यंत एक सिंगल येते.
एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे चाल. षटक क्रमांक देखील समाप्त होईल. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 34 धावा. 34 रन, लॉस ऑफ 1 विकेट. एक गडी बाद 34 धावा. 3 षटकांचा खेळ संपलाय. बॅटिंग करणारी टीम देखील आपण पाहिलं तर इथे आपल्याला मैदानी पाहायला मिळते. सुनील थापा यांचं षटक देखील आपण पाहिलं तर समाप्त होते. 14 धावा या षटकात खर्च करतायत. तर षटक क्रमांक 4 करण्यासाठी नवीन गोलंदाज आपण पाहतोय. सय्यद खोत इथे गोलंदाजीच्या मार्कवर येत आहेत. वैयक्तिक पहिलं संघासाठी 4थं षटक करतील. 8-8 षटकांचे सामने आपण पाहतोय. 8-8 ओव्हरच्या मॅचेस आपण पाहतोय. ग्रीन घाटचं मैदान आहे. टर्फ क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. मातीच्या खेळपट्टीवरती एक चांगलं क्रिकेट आपण सातत्यानं पाहतो. म्हणून तर म्हटलं तर क्रिकेटची माती जी जोडते हजारो नाती. ओव्हर पिच चेंडू समोर उडवलाय. मिडॉन मधून चेंडू डीप लॉंगॉनला. क्षेत्ररक्षक तैनात. फेकी केली चाल तोपर्यंत एक सिंगल येते. एकेका धावेने स्कोर कार्ड पुढे जातोय. क्रिकेटच्या खेळामध्ये संयम फार महत्वाचा आहे. जितना बडा संघर्ष होगा जीत उतनी शानदार होगी. परंतु एक एक धावेला देखील फार महत्व आहे. कारण का क्रिकेटचा खेळ असाच आहे. थेंबे थेंबे तळे साचे, बूंद बूंद से बनताय सागर, क्षणा क्षणांनी बनतं कलियुग. एका एका धावेने स्कोर कार्ड ते आकडे बदलणार आहेत. एका एका धावेनं धावसंख्या आकार घेणार आहे. एक एक डॉट बॉल मॅचमध्ये तिथे आपण पाहिलं तर रोमॅन्स निर्माण करणाऱ्या मॅचमध्ये रंगत निर्माण करणार आहे. आणि एक एक निर्धाव चेंडू इथे आपल्याला मैदान ते रंगत निर्माण करताना पाहायला मिळतोय. डॉट बॉल देखील येतोय. सय्यद खोत पहिल्या चेंडूत एक सिंगल, त्यानंतर एक डॉट बॉल. यावेळीचा चेंडू कव्हरच्या टोक्यावरतून उडवला आणि पाठवलाय. 1-2 टप्पा घेत चेंडू जातोय सरळ सीमारेषा पार. धावा मिळतात 4-4. थँक्यू. 39 धावा धावपल होत आहे. 39 रन ऑन अ स्कोर कार्ड. एक गडी बाद 39. षटक क्रमांक 4. फुल टॉस चेंडू होता समोर हवेत उडवलाय. पुन्हा एकदा डीप एक्स्ट्रा कव्हरला एक टप्पा घेत चेंडू अडवलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होते. फेकी केल्या जाते आणि तोपर्यंत धावा येत आहेत 2 धावा. 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. एक गडी बाद 41. 4थ्या क्रमांकाचं षटक आपण पाहिलं तर सुरू आहे. 41 धावा त्या मात्र धावपल कृती बनवल्या गेल्यात. ओव्हर पिच चेंडू सरळ बॅटनं समोर टोलवलाय. अलॉंग द कार्पेट ग्राउंड शॉट. परंतु सुंदर क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. कौतुक करावं लागेल. क्षेत्ररक्षक जबरदस्त क्षेत्ररक्षणाचा नजराना मैदान ते दाखवतोय. अगदी तुम्ही इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये ज्याप्रमाणे क्षेत्ररक्षण पाहताना त्याप्रमाणे आज आपल्याला या स्पर्धेत देखील काही खेळाडू कामगिरी करताना पाहायला मिळतात. सुंदर क्षेत्ररक्षण करतात. चांगली फलंदाजी करतायत. चांगली गोलंदाजी करतायत. यूट्यूबच्या माध्यमातून गोल आहे यूट्यूब चॅनल ते ॲक्शन रिप्ले देखील आपण पाहू शकाल. टेट बॉल कळवतात. पंचमृत चेंडू तिथे घोषित करतायत. गोलंदाज थोडंसं अडकवतोय आपल्या पॉलोथ्रूमध्ये. पियुष बावसे बॅटिंग करतायत. 6 चेंडू 11. अभिषेक शेटे 11 चेंडू 15. 42 धावा धावपल होत आहेत. एक गडी बाद 42 रन, लॉस ऑफ 1 विकेट. ओव्हर पिच चेंडू होता. ऑफस्टम्पच्या थोडासा बाहेर चेंडूला वळवण्याचा प्रयत्न तिथे मैदान ती पाहायला मिळते. फेकी थोडीशी अस्तव्यस्त आहे. परंतु बॅकअपसाठी गोलंदाज स्वतः सैफ खोतला आपण पाहतोय. एक धाव येते. षटक क्रमांक देखील 4थ्या क्रमांकाचं कंप्लीट होते. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 43 धावा. 43 रन, लॉस ऑफ 1 विकेट. एका गड्याच्या मोबदल्यात 43 धावा त्या मात्र धावपल होत आहेत. थोडंसं ड्रिंक ब्रेक होतोय. 4 षटके समाप्त होत आहेत. 8 ओव्हरचा सामना आहे. प्रत्येक इनिंगमध्ये आपण 4 षटकानंतर खेळाडूंच्या चलपाण्यासाठी काय कालावधी देतोय.
पहिला चेंडू देखील आपण पाहिलं तर रोहित कौल करण्यासाठी येतात. 5वं षटक मैदानावरती टाकला ते वैयक्तिक पहिले षटक करतायत रोहित. पियुष बॅटिंग करतायत. 8 चेंडू 12. यावेळीचा चेंडू होता बॅटवरती मिडल घेतलाय. चेंडू हवेत उडवलाय. क्षेत्ररक्षक घेत आहेत. चेंडूला अडवतील, फेकी करतील तोपर्यंत एक सिंगल. दुसरीचा प्रयत्न डायरेक्ट हिट मैदानच्या आतमध्ये होता आणि पाहता पाहता 2 धावा त्या मात्र पळून पूर्ण केल्या जातात. या 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. एक गडी बाद 45, 45 रन, लॉस ऑफ 1 विकेट. 5वं षटक देखील आपण पाहिलं तर सुरू आहेत. 8 षटकांचा सामना. पियुष बॅटिंग करतायत. 9 चेंडू 14. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा उसळत विकेट किपरच्या हातामध्ये चालतोय आणि तोपर्यंत एक डॉट बॉल देखील आपण पाहिलं तर येतोय. एक निर्धाव चेंडू मैदानात टाकला जातोय. एक गडी बाद 45 धावा. आणखीन एक चांगला चेंडू होता. ऑफ स्टंपवरती अटॅक करण्याचा प्रयत्न आपण पाहतो. वाईड लाईनला पकडून गोलंदाजी आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. अचूकता योग्य टप्पा. टप्प्यावरती प्रचंड नियंत्रण आपण पाहिलं तर गोलंदाज रोहित कौलकडनं आपण पाहतोय. योग्य टप्पा इथे आपण पाहतो रोहितकडनं. फुल टॉस चेंडू होता. सरळ बॅटनं समोर खेळला. मिड ऑफ मधून चेंडू टीप लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक तैनात, फेकी होते तोपर्यंत एक सिंगल. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय आणि धावफलक आकडे बदलत आहेत. टीमची धावसंख्या 46 रन, 46 धावा, एक गडी बाद. 5वं षटक देखील आपण पाहिलं तर सुरू आहेत. गोलंदाजीच्या मार्क होती. पुन्हा एकदा 10 क्रमांकाचा टी शर्ट परिधान करून रोहित. यावेळीचा चेंडू होता टीप एक्स्ट्रा कव्हरला. सुंदर फटका, कॅप मोठा. क्षेत्ररक्षक तैनात, चेंडू अडवलाय. सुंदर क्षेत्ररक्षण, कम्मालीचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. खरं तर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये या गोष्टी फार कमी वेळात आपण पाहत असतो. षटकाची समाप्ती होते. चांगला चेंडू अडवलाय. ॲक्शन रिप्ले देखील आपण स्क्रीनवरती पाहू शकाल. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 47, 47 रन, लॉस ऑफ 1 विकेट. सत्तेचाळीस धावा धावफलक होत आहेत. करंट रन रेट आपण पाहिलं तर 9.40 आपण बघतोय. बॅटिंग पॉवर प्लेची देखील इथे आपण पाहिलं तर उद्घोषणा होताना पाहायला मिळते. 5 षटकांचा खेळ संपलाय. एक गडी बाद 47 धावा. एक विकेट फार लवकर गमावली गेली टीम एचएच संघानं. परंतु त्यानंतर अभिषेक शेटे आणि पियुष बावसे या 2 खेळाडूंनी दुसऱ्या विकेटसाठी फार मोठं योगदान आपण पाहिलं तर इथे दिलेलं आहे. पार्टनरशिप भागीदारी देखील आपण पाहिलं तर होताना पाहायला मिळते. अंपायर सरांना विनंती, आज दिवसभरात 5 मॅच होणार आहेत. सचिन भाऊ थोडी घाई करायला विनंती करा, अशा सूचना आयोजकांच्या माध्यमातून येत आहेत. त्यामुळे खेळाडूंना देखील विनंती असेल की थोडा वेळ वाचवा, थोडी घाई करा, थोडं स्पीडअप करा. आपण तुम्हाला छोटा मध्यंतरी ब्रेक देणार आहे. विशेष करून 4 षटकांसाठी ड्रिंक ब्रेक असेल, त्यानंतर इनिंग ब्रेक असेल. त्यामुळे वेळ वाचवा, थोडी घाई करा. आज वेळेत आपल्याला 5ही सामने पूर्ण करायचे. आज सगळे मॅचेस आजच्या आजच कंप्लीट होणार आहे. आजची एकही मॅच उद्यावरती जाणार नाही. आजच्या 5 मॅच आज कंप्लीट होणार आहे. जे शेड्यूल तुम्हाला दिलंय त्या शेड्यूलनुसार सगळे सामने कंप्लीट होणार आहे. फक्त थोडं सहकार्य करा. आयोजक कमिटीला, ऑर्गनायझरला थोडं सहकार्य करा. 47 धावा धावफलक होत आहेत. बॅटिंग पॉवर प्लेची उद्घोषणा होते. मॅन्डेटरी पॉवर प्ले संपलेला आहे. आता बॅटिंग पॉवर प्ले आपण पाहणार आहे आणि बॅटिंग पॉवर प्लेमध्ये गोलंदाज येत आहेत साहिल मुजावर. पहिला गोलंदाज ज्यानं अतिशय किफायतशीर गोलंदाजी केली आतापर्यंत या संपूर्ण टुर्नामेंटमध्ये, या स्पर्धेमध्ये, या मॅचमध्ये, या इनिंगमध्ये. त्यानं स्वतःला झोकून दिले. अगदी स्वतःला तो सिद्ध करतोय या क्रिकेटच्या मैदानावरती. टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये पहिल्या षटकात फार कमी धावा दिल्या, अचूकता योग्य टप्पा दाखवला आणि याही षटकात त्याचा तोच प्रयत्न असेल. पहिल्या चेंडूत एक सिंगल येते. टीमची धावसंख्या 48. यावेळीचा चेंडूता बॅकफुट होती, जात खेळला, पॉईंटला अडवला जातोय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. 38 सर्कलमध्ये चेंडूला फील्ड केला जाते. तोपर्यंत एक सिंगल येते. विकेट कीपर देखील खूप चांगलं कामकाज करतायत. चांगला बॅकअप केला जातोय. गोलंदाजाला चांगल्या प्रकारे गाईड करतायत. अचूकता योग्य टप्पा ठेवण्यासाठी गोलंदाजाला विकेट कीपरची फार मोठी मदत प्राप्त होताना पाहायला मिळते. धावसंख्या 49. यावेळीचा चेंडू तावेत उडवलाय. उंची घेतोय चेंडू, लांबी घेताना पाहायला मिळत नाही.
लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडू खाली, चेंडूला नजर अंदाज करू शकला नाही, फेकी थोडीशी अस्तव्यस्त, बॅकअप थोडासा खराब आणि तोपर्यंत धावा पळून पूर्ण केल्या जातात. 2 धावा आणि 2 धावांच्या मदतीनं संघाचा अर्धशतक पूर्ण होते, टीमची हाफ सेंचुरी पूर्ण होते. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करू आहेत. 1 गडी बाद 51 धावा, 51 रन, 51 धावा धावपल होत आहेत. 51 रन ऑन अ स्कोर कार्ड. यावेळेचा चेंडूचा टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय, विकेट किपरच्या हातात विसवलं जाते. आणखीन एक डॉट बॉल येते, आणखीन एक निर्धाव चेंडू आपण पाहिले तर मैदानात टाकला जातोय. धावसंख्या आपण पाहतोय 51. अभिषेक शेटे बॅटिंग करतात. 15 चेंडू 19, 19 रन 15 बॉल. पियुष बावसे 16 धावा 13 चेंडू. आउटसाइड द लेग स्टंप खराब चेंडू, व्हाईट बॉल, एक अतिरिक्त अवांतर धाव येते. धावसंख्येत वाढ होते, स्कोर कार्ड होते, आकडे बदलत आहेत. धावपल होती, धावसंख्या देखील इथे आपण पाहिलं तर पुढे जाताना पाहायला मिळते. एक चेंडू एक धाव देखील आपण पाहिलं तर फार महत्त्वाचे आहे. 5वं षटक देखील आपण पाहिलं तर संपले. 6वं षटक सुरू आहे. 8 षटकांचा 8 ओव्हरचा सामना देखील आपण पाहते. 52 धावा त्या मात्र धावपल होत्या आहेत. यावेळेचा चेंडू होता तो देखील आपण पाहिले तर इथे मात्र खेळला आहे. क्षेत्ररक्षक चेंडूवर येत आहेत. बॅटिंग पॉवर प्लेचं षटक देखील आपण पाहिलं तर फार महत्त्वाचं इथे आपल्याला मैदानात पाहायला मिळते. 6व्या क्रमांकाचं षटक आपण पाहिलं तर टाकलं जाते. पियुष बॅटिंग करतात. 13 चेंडू 16. अभिषेक शेटे बॅटिंग करतात. 16 चेंडू 20. साहिलनं पुन्हा एकदा कमबॅक केले आपल्या वैयक्तिक दुसऱ्या षटकामध्ये. यावेळेचा चेंडू होता वेगवान चेंडू, गती दाखवली जाते, वेग दाखवलं जातं आणि षटकाची होते समाप्ती. बॅटिंग पॉवर प्ले समाप्त होतोय. 6 ओव्हरच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 53 धावा. चला विनंती आहे थोडी घाई करा, वेळ वाचवणं गरजेचं असेल. 53 धावा धावपल होत्या आहेत. सातवं षटक देखील आपण पाहिलं तर सुरू होते. रोहित गौल येत आहेत. पहिला चेंडू होता, मोठा फटका, क्षेत्ररक्षक येत आहेत चेंडूवरती डीप लॉंगॉनला. एक टप्पा घेत चेंडू अडवतोय. फेकी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत, चांगलं क्षेत्ररक्षण करताना त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. क्षेत्ररक्षक पियुष बॅटिंग करतात. 16 धावा. अभिषेक बॅटिंग करतात. 21 धावा. 54 धावा धावपल होत आहेत. षटक क्रमांक देखील आपण पाहिलं तर सुरू आहे. गोलंदाजी देखील इथे आपल्याला मैदानात पाहायला मिळते. धावसंख्या देखील आपण पाहिलं तर इथे वाढ होती. यावेळेचा चेंडू होता व्हाईट बॉल, खराब चेंडू, अतिरिक्त अवांतर धाव. मुख्य पंच सचिन भाऊ पानसरे त्या ठिकाणी कळवत आहेत. 55 धावा त्या मात्र धावपल होत आहेत. 55 रन, लॉस ऑफ 1 विकेट. षटक क्रमांक देखील 7व्या क्रमांकाचं सुरू आहे. ओव्हरपी चेंडू होता ऑन साईड डीप मिड विकेटला चेंडू टोलवला आहे. चांगले क्षेत्ररक्षण होते तोपर्यंत एक सिंगल येते. या एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय आणि धावपल खोती बनवलं जात आहेत. अब तक 56, 1 गडी बाद 56, 56, 56 धावा धावपल होत आहेत. एक चेंडू एक धाव देखील फार महत्वाचे आहे. 8 षटकांचा सामना, 8 ओव्हरची मॅच. मिडॉनमधून चेंडू येतोय डीप लॉंगॉनला. क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज चेंडूवरती झेपवतोय, अडवतोय, फेकी करतोय. तोपर्यंत एक सिंगल आपण पाहतोय. क्रिकेटचा खेळ आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये, ज्या खेळानं तुम्हाला सर्वांना वेड लावले, जो खेळ आपण पाहिलं तर भारतीयांच्या नसानसात रक्तामध्ये संचारलाय, तो खेळ आपण पाहतोय टेनिस बॉल क्रिकेटचा. टेनिस बॉल क्रिकेटच्या अनेक टुर्नामेंट आपण पाहणारच आहोत, परंतु कॉर्पोरेट टुर्नामेंट देखील आता काही कमी नाही, ज्यामध्ये रंगीबेरंगी टी शर्ट, ट्रॅक पॅन्ट आपण पाहत असतो. टेनिस बॉल आपण पाहत असतो. यूट्यूब लाईव्ह थेट प्रेक्षेपण आपण पाहत असतो. त्याचबरोबर क्रिकेटला संगीताची चोड आपण पाहत असतो आणि अतिशय सुंदर आयोजन नियोजन याही स्पर्धेचं आपण पाहिलं तर या ठिकाणी संपन्न होते.
7वं षटक सुरू आहेत. एक गडी बाद 58. सूरज मेन्स क्रिकेट लीग 2025 आपण पाहतोय. यावेळेचा चेंडूचा फटका खेळला आहे. क्षेत्ररक्षक थोडासा तिथे आपण पाहिलं तर चेंडू अडवण्याच्या प्रयत्नात धडपडताना पाहायला मिळतोय, परंतु चांगला प्रयत्न होता. गोलंदाज पालतूरमध्ये कॅच पकडण्याचा प्रयत्न करतो. ते डीप लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक वेगाने येतोय, अडवतोय, फेकी करतोय आणि तोपर्यंत काही धावा आपल्या संघासाठी वाचवतोय. एक गडी बाद 59, 59 रन. पियुष बॅटिंग करतायत 18, अभिषेक बॅटिंग करतायत 23. दुसऱ्या विकेटसाठी प्रचंड मोठी पार्टनरशिप भागीदारी मैदानाची सुरू आहे, मोठी साचीदारी. यावेळेचा चेंडू तास सोडून दिलाय, वेललेप केलाय. पंच कळवतील डॉट बॉल. षटकाची होते समाप्ती. एक निर्धाव चेंडू येतोय आणि 7 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावपल कृती बनवल्या जात आहेत. एक गडी बाद 59 धावा, 59 रन. 59 रन, लॉस ऑफ 1 विकेट. एक गडी बाद 59 धावा. एकूण 60 धावा धावपल कृत आहेत. 7 षटकं कंप्लीट होत आहेत. शेवटच्या षटकाला सुरुवात. पहिला चेंडू स्लॉगवर टेतोरचा हवेत उडवला आणि पाठवलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या जवळ. टेकन, व्हेरी गुड कॅच, नाईस कॉट. विकी शिंदे टिपतायत झेल आणि विकेटचं होते पतन. बऱ्याच वेळानंतर दुसरी विकेट, आउट. षटक क्रमांक देखील आपण पाहिलं तर सुरू आहे. जगदीश पाटील बॅटिंगसाठी येत आहेत. 2 विकेट गमावले जात आहेत. 59 धावा धावपल कृत आहेत. शेवटचा आणि अंतिम षटक देखील आपण पाहतोय. स्लॉगवर टेतोर देखील आपल्याला पाहायला मिळतील, परंतु कौतुक करायला लागेल ज्याप्रमाणे अभिषेक शेटे बॅटिंग करत होते. अगदी सुरुवातीपासून खेळपट्टीवरती विकेटवरती टिकून होते, थांबून होते, संयम दाखवला. शांतता प्लस संयम इज इक्वल टू कार्यक्रम आणि त्याच प्रकारची बॅटिंग अभिषेक शेटे यांच्या बॅटमधून पाहायला मिळाली. पियुषने चांगली साथ दिली, परंतु आता डेथ ओव्हरमध्ये बॅटिंगसाठी येत आहेत जगदीश पाटील. यावेळीचा चेंडूचा टप्पा पडल्यानंतर थोडासा वळण घेणारा चेंडू आपण पाहिला तर स्विंग होतोय, आउट स्विंग होता आणि विकेट किपरच्या हातात जातोय. एक डॉट बॉल येतोय. एक निर्धाव चेंडू आपण पाहिला तर मैदानात टाकला जातोय. 2 गडी बाद 59. षटक क्रमांक 8 मैदानात सुरू आहे. करंट रन रेट आपण पाहतोय 8.05. बॅटिंग करणारी टीम आपण पाहतोय जगदीश पाटील. स्ट्राईक एंड होती याची टीम कडनं. फ्लोअर फुलटा चेंडू ता कव्हरला खेळला आहे. क्षेत्ररक्षक आहेत, प्रोटेक्शन आपण पाहतोय, अडवतायत, फेकी करतायत. तोपर्यंत एक सिंगल, दुसरीचा प्रयत्न, गुड रनिंग बिटवीन द विकेट. हरणाची गती, चित्त्याची चपळाई आज जगदीश पाटीलच्या पायामध्ये पाहायला मिळते. फार वेग घेतला होता त्यावेळेस. पहिल्या धावेला सुरुवात केली, वेगानं धावले, दुसऱ्या धावेला प्रयत्न केला आणि अगदी शेवटपर्यंत फार चतुराई, चपळाई दोन्ही बॅटरच्या पायामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. जगदीश पाटील, पियुष बावसे या 2 खेळाडूंना आपण पाहतोय डेथ ओव्हरमध्ये बॅटिंग करतायत. क्लीन बोल्ड, मिडल स्टिक आणि अगदी ऑफ स्टंपच्या मधून चेंडू आपण पाहिलं तर एस्टर्न उडवतोय. विकेट क्रमांक 3. शेवटचे षटक आपण पाहतोय. शेवटचे काही चेंडू देखील आपण पाहतोय. बॅटिंगसाठी दया मैदानावरती आलेत. कशा प्रकारे फलंदाजी करतील. काही चेंडू आपण पाहिलं तर पहिल्या डावातील शिल्लक आहेत. 8 ओव्हरच्या 8 षटकांच्या मॅच आपण पाहतोय. इनिंग ब्रेकमध्ये आपण पुढील मॅचचं टॉस करणार आहोत. पुढील दोनही टीमच्या कॅप्टनना विनंती, आपण तयार राहा. वेळेत सगळ्या मॅचेस आपल्याला कंप्लीट करायच्या. आता
यावेळेचा चेंडू होता, बॅक टू बॉलर खेळलाय, चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय, चांगला चेंडू अडवलाय आणि तोपर्यंत एक डॉट बॉल येतोय. इनिंग संपली गेली. एक डाव देखील आपण पाहिलं तर संपलाय. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर एच एच या टीमनं बनवल्यात 61 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात आणि विजयासाठी टार्गेट ठेवलेलं आहे. तब्बल 62 धावांचं टार्गेट आपण पाहिलं तर ठेवलेलं आहे. 48 चेंडू आणि विजयासाठी 62 धावा त्या मात्र बनवायच्यात. एक इनिंग डाव संपलाय. पुढील मॅचचा टॉस करतो मी. दोन्ही टीमच्या कॅप्टनने विनंती करेल आपण टॉससाठी या ग्राउंडवरती आपण इनिंग ब्रेकमध्ये लगेच टॉस करणार आहोत. डीजे एकच मिनिट घेतो डीजे. सेंटर स्टोर आणि लॉजिक मूव या दोनही टीमच्या कॅप्टनना विनंती असेल आपण टॉससाठी या. लगेच आपण टॉस करतोय आणि त्यानंतर दुसऱ्या इनिंगला आपण सुरुवात करणार आहे. सेकंड मॅचच्या दोन्ही टीमचे कॅप्टन सेंटर स्टोर आणि लॉजिक मोर या दोनही टीमच्या कॅप्टनना विनंती असेल आपण टॉससाठी या. इथे आपण टॉस करतोय. तोपर्यंत जाऊया डीजेकडे, ऐकूयात सुमधुर संगीत. हेलो ठीक ठीक. हेलो ठीक ठीक. हेलो ठीक. हेलो हॅलो हॅलो हॅलो. पुढची मॅच सेंटर स्टोर आणि लॉजिक मूव आले. हॅलो हॅलो. हॅलो लाईव्ह वाले टॉर्च करते जरा दाखवा. पहिलं षटक देखील आपण पाहिलं तर सुरुवात आणि पहिल्या षटकात धावा देखील आपण पाहिलं तर बनवलं जात आहे. 4 धावा धावफलक होत आहेत. गोलंदाजी देखील आपण पाहिलं तर इथे आपल्याला पाहायला मिळते जगदीश पाटील पहिल्या षटकात प्रभावित करतात. सुरुवातीचे चांगले चेंडू, काही बिंदी गेंद आपण पाहिलं, त्यानंतर एक मोठा फटका देखील पाहिला. आणखीन एक मोठा फटका, चेंडू मात्र खेळलाय कव्हरच्या टोक्यावरतून. मॅन्डेटरी पॉवर प्ले P1 ला तोडणारा फोडणारा आणखीन एक चौकार.
थँक्यू डीसे. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर 8 धावा धावपल होत आहेत. दुसरं षटक देखील इथे आपण पाहिलं तर सुरू होताना पाहायला मिळते. पहिल्या षटकात जगदीश पाटील यांच्या गोलंदाजीचं आपण नक्कीच एक चांगल्या प्रकारे सुरुवातीचे काही चेंडू पाहिले पहिल्या षटकात. त्यानंतर 2 चौकार देखील बॅटर साहिल मुचावर यांच्या बॅटमधून पाहायला मिळाले. साहिलचं कौतुक आहे. साहिल मुचावर एक अष्टपैलू खेळाडू आहे, एक प्युअर ऑलराऊंडर आहे, ज्यानं चांगली गोलंदाजी केली आणि चोप फलंदाजीतून देखील क्रिकेटच्या रसिक प्रेक्षकांची मनं जिंकताना पाहायला मिळतोय. गोलंदाजचं नाव अभिषेक येत आहेत षटक क्रमांक 2 करण्यासाठी. जगदीश पाटील पहिलं षटक करताना पाहायला मिळतं. षटक क्रमांक 2 करण्यासाठी अभिषेक शेटे येत आहेत. 10 क्रमांकाचा टी शर्ट परिधान करून गोलंदाजी करताना पाहायला मिळेल. भारतीय संघात देखील आपण 10 क्रमांकाचं टी शर्ट परिधान करून सचिन तेंडुलकर यांना पाहिलं होतं. यावेळेचा चेंडू होता तो देखील आपण पाहिलं तर कव्हरला खेळला. एक सुंदर फटका आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक तैनात आहेत, चेंडू लढवत फेकी करतायत. तोपर्यंत एक सिंगल येते. या एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातो आणि धावपल कोती बनवलं जात आहेत. 9 धावा त्या मात्र धावपल कोत आहेत. 9 रन. षटक क्रमांक 2 आपण पाहिलं तर सुरू आहे. 8 षटकांचा 8 ओव्हरचा सामना देखील आपण पाहिलं तर इथे मैदान सुरू आहे. फलंदाजी बरोबर गोलंदाजी देखील आपल्याला मैदान पाहायला मिळते. चांगली सुरुवात देखील आपण पाहतोय. दुसऱ्या षटकात अभिषेक शेटे यांच्या गोलंदाजीतून आपण पाहतोय. एक चेंडू टाकलाय, एक धाव खर्च करतायत. कमबॅक देखील करावं लागेल. पुनरागमन वापसी देखील आपण पाहिलं तर 7.95. यावेळेचा चेंडू होता, फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक तैनात. ऑन साइड शॉर्ट स्क्वेअर लेगला टेकन. व्हेरी गुड कॅच. पहिलं विकेटचं होतंय पतन. बिग विकेट गॉन. साहिल मुचावर आउट. टीम इकॉम्स आपण पाहिलं तर धावांचा पाठलाग करताना पाहायला मिळते. 39 चेंडू आणि अजूनही 53 धावांची गरज इथे मैदानात छतमध्ये. अभिषेक ठाकूर येत आहेत बॅटिंगसाठी. 1 गडी बाद 9 धावा. 9 रन लॉस ऑफ 1 विकेट. एक चांगली सुरुवात इथे आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आणि त्यानंतर एक बॅटर देखील आपण पाहिलं तर बाद होतोय. यावेळेचा चेंडू होता. समोर खेळण्याचा प्रयत्न, विडॉनला अडवण्याचा प्रयत्न, परंतु गोलंदाज स्वतःच अभिषेक फॉलोथ्रूमध्ये चेंडू लढवत आहे. तोपर्यंत एक डॉट बॉल, एक निर्धाव चेंडू आपण पाहिलं तर मैदानात येतोय. दुसरं षटक मैदानात सुरू आहे. 1 गडी बाद 9 धावा. एक चांगली सुरुवात झाली होती. खरं तर एखाद्या विकेटची गरज होती आणि ती विकेट अभिषेक शेटेनं आपल्या संघाला मिळवून दिली. यावेळेचा चेंडू होता. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर बॅटची एज घेऊन चेंडू अडवला जातोय. क्षेत्ररक्षक तैनात आहे, चेंडू लढवतात, फेकी करतात. तोपर्यंत धाव येताना पाहायला मिळत नाही. आणखीन एक टॉट बॉल आपण पाहिलं तर येतोय. आणखीन एक निर्धाव चेंडू मैदानात टाकला जातोय. अभिषेक शेटेचं कौतुक करावं लागेल. या षटकात त्यानं अतिशय किफायतशीर गोलंदाजी केली. एक धाव येते. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. दहा धावा धावपल होत आहेत. एक विकेट आपण पाहिलं तर गमावली गेली. दुसरं षटक देखील आपण पाहिलं तर सुरू आहेत. शेवटचे 37 चेंडू बनवायच्यात. 52 धावा. यावेळेचा चेंडू होता. डीप एक्स्ट्रा कव्हरला गॅपमध्ये चेंडू टोलवलाय. चांगला फटका देखील आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक तैनात आहे, चेंडू लढवत आहेत. तोपर्यंत एक सिंगल येते. एक धाव येते आणि स्कोर कार्ड पुढे जातोय. 2 षटकं कंप्लीट होत आहेत. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 11 धावा. 11 रन लॉस ऑफ 1 विकेट. तिसरं षटक देखील आपण पाहिलं तर करण्यासाठी गोलंदाज देत आहेत पंकज कुमार. 2 षटकं संपतात. 1 गडी बाद 11. 11 रन लॉस ऑफ 1 विकेट.
36 चेंडू आणि 51 धावांची गरज आपण पाहिलं तर विजयासाठी आहे. तिसऱ्या षटकाला सुरुवात होते. पंकज येत आहेत, गोलंदाजीच्या मार्क होती. एक चांगली सुरुवात आपण पाहिली. सुरुवातीला काही धावा आल्या, त्यानंतर एक विकेट आली. यावेळीचा चेंडूचा फटका मात्र खेळलाय जमिनीच्या समांतर अलॉंग द कार्पेट. एक चांगला फटका देखील आपण पाहतोय. एक सिंगल येते आणि एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. धावपल कृत आणि स्कोर कार्ड होते आकडे बदलत आहेत. 12 धावा धावपल कृत आहेत. षटक क्रमांक 3 आपण पाहिलं तर सुरू आहे. 35 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या 50 धावा. इकॉम्स टीमला आपण पाहतोय फॉलो थ्रू मध्ये सेल टिपण्याचा प्रयत्न होता. हातातून चेंडू सटकतो निसटतो आणि तोपर्यंत एक धाव देखील पळून पूर्ण केली जाते. एक चांगली सुरुवात देखील आपण पाहिलं तर नक्कीच मैदान ती पाहायला मिळते. 34 चेंडू अजूनही 49 धावांची गरज आपण पाहिलं तर विजयासाठी आहे. KPCच्या ग्राउंडवरती आपण पाहिलं तर अतिशय सुंदर मैदान होती. क्रिकेटची स्पर्धा आपण पाहिलं तर संपन्न होती. माती विकेट आहे, ग्रीन ग्रास मैदान आहे, हिरवी ग्रास या मैदानावरती आपण पाहतोय. हिरवगार गालिच्य पाहायला मिळते. परफेक्ट यॉर्कर होता. बॅटच्या आतील काढा घेत चेंडू अडवला जातोय फाईन लेगला. डायरेक्ट हिट. पंचांचं बोट आकाशाकडे. विकेटचं होतोय पतन. फलंदाज रन आउट. फलंदाज धावबाद. दुसरं षटक देखील संपलंय. षटक क्रमांक 3 आपण पाहिलं तर सुरू आहे. 2 गडी बाद 13 धावा धावपल कृत आहे. 13 रन लॉस ऑफ 2 विकेट. करंट रन रेट आपण पाहतोय 5.20 तर रिक्वायर्ड रन रेट 8.91. अजूनही 49 धावांची गरज आहे विजयासाठी. शेवटचे 33 चेंडू मात्र बाकी आहेत. असैब खोत आपण पाहिलं तर बॅटिंग करतायत. 4 चेंडू 3. रोहित कौल आपण पाहतोय 0. यावेळेचा चेंडूचा फटका फसलाय. विकेट किपर थोडेसे दूर राहत आहेत. शॉर्ट पॉईंटचे खेळाडू आपण पाहिलं तर विकेट किपरची वाट पाहत होते आणि चेंडू दोघांमध्ये पडतोय आणि कोणत्याच प्रकारचा झेल होताना पाहायला मिळत नाही. एक सोपं जीवनदान आपण पाहतोय. षटक क्रमांक देखील आपण पाहिलं तर सुरू आहे. गोलंदाजीच्या मार्क होती. गोलंदाज चांगल्या प्रकारे कमबॅक करतायत, चांगली वापसी करतायत. फुल टॉस चेंडू होता. लेग स्टंप आणि मिडल स्टिकवरती अटॅक करण्याचा प्रयत्न होता. चेंडू मात्र खेळला जातोय शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये अडवला जातोय. 38 सर्कल मधील क्षेत्ररक्षक वेगाने जातोय, चेंडूला अडवतोय, फेकी करतोय. तोपर्यंत एक सिंगल येते आणि स्कोर कार्ड पुढे जातोय. षटक क्रमांक 3 मैदान ती सुरू आहे. 2 गडी बाद 14 धावा. पंकज कुमार या गोलंदाजाचं कौतुक आहे. आतापर्यंत 5 चेंडू टाकलेत, 1 विकेट मोली, फक्त 3 धावा खर्च केलात. फार कंजूस बरी गोलंदाजी. फुल टॉस चेंडू होता. मिडॉन मधून टोलवलाय टीप लॉंगॉनला. क्षेत्ररक्षक आहे, प्रोटेक्शन आपण पाहतोय आणि तिथे मिळते फक्त एक सिंगल. षटकाची होईल समाप्ती. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 15 धावा. 15 रन लॉस ऑफ 2 विकेट. 15 धावा धावपल होत आहेत. 2 गडी बाद. विजयाचं समीकरण आता बदललंय. विजयासाठी देखील रिक्वायर्ड रन रेट बदलताना पाहायला मिळतोय 9.40. करंट रन रेट 5.0. शेवटचे 30 चेंडू आणि बनवायच्या 47 धावा. 47 रन टू विन 30 बॉल्स. 30 चेंडू 47 धावा. सत्तेचाळीस धावा देखील आपण पाहिलं तर विजयासाठी बनवायच्या शेवटचे 30 चेंडू ते देखील आपण पाहिलं तर बाकी आहेत. 8-8 षटकांचे सामने आपण बघतोय. 8-8 ओव्हरच्या मॅच आपण पाहिलं तर इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत.
यावेळचा चेंडूचा फटका मात्र केला पॉइंटला ख्याप मोठा चेंडू सीमा पार धावा मिळतात 4 खणखणीत चौकार. गोलंदाजी देखील आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये 19 धावा धावपल होत आहेत. यावेळचा चेंडूचा पॉइंटला खेळला बॅकवर्ड पॉइंटला शर्यत लागली चेंडू आणि क्षेत्ररक्षक एकमेकांचा पाठलाग करतायत चेंडूच्या पाठीमागे धावतायत पळतायत आणि तोपर्यंत काही धावा देखील आपण पाहिलं तर येत आहेत. स्कोर कार्ड त्याने धावपल होते आकडे बदलत आहेत. षटकाची देखील एक चांगली सुरुवात होते. चौथ्या षटकात काही धावा येतात 2 गडी बाद 21 धावा धावपल होते आहेत. षटक क्रमांक देखील आपण पाहिलं तर सुरू आहे. 21 धावा धावपल होत आहेत. 2 विकेट आपण पाहिलं तर इथे गमवल्या. चौथं षटक सुरू आहे. यावेळचा चेंडूचा जबरदस्त तडाखा पॉइंटला चेंडू गेलाय. एक टप्पा घेत अडवण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षकाला हुलकावणी देतोय आणि चेंडू आपण पाहिलं तर तिथे अडवला जातोय. काही धावा देखील येत आहेत. स्कोर कार्ड होते देखील इथे आपण पाहिलं तर आकडे बदलत आहेत. 2 गडी बाद 23 षटक क्रमांक 4 इथे आपण पाहिलं तर सुरू आहे. सईब खोत बॅटिंग करतायत 8 चेंडू 12. रोहित कौल बॅटिंग करतायत 2 चेंडू 1. 23 धावा धावपल होत आहेत. 2 विकेट इथे आपण पाहिलं तर गमवले जात आहेत. षटक क्रमांक देखील सुरू आहे. चौथ्या क्रमांकाचं पियुष बावसे इथे आपण पाहिलं तर गोलंदाजीच्या मार्क होत आहेत. 3 चेंडू टाकलेत 8 धावा खर्च करतायत. ओव्हरपी चेंडूचा बॅटनं आपण पाहिलं तर दिशा देण्याचं काम केलं ते क्षेत्ररक्षक घेत आहेत चेंडू लढवत आहेत तोपर्यंत एक सिंगल एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय आणि धावपल कोती बनवले जात आहेत. 2 गडी बाद 24 रन लॉस ऑफ 2 विकेट. एक छानशी सुरुवात आपण पाहतो. एक चांगली सुरुवात रोहित कौल मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीतून करतायत. संघाला जिंकून द्यायचं असेल तर एक चांगली सुरुवात करावीच लागेल. यावेळचा चेंडूचा ऑन साइड मिड विकेटला आड्या बॅटनं टोलवलाय आणि तो देखील आपण पाहिलं तर तिथे मिड विकेटला अडवलाय. तोपर्यंत एक सिंगल येते. धावसंख्येत वाढ होते. 2 गडी बाद 25. षटक क्रमांक देखील आपण पाहिलं तर चौथ्या क्रमांकाचं सुरू आहे. 8 षटकांचा 8 ओव्हरचा सामना देखील आपण पाहतो मैदानावरती. ओव्हरपी चेंडूचा फ्लिक केलाय. टिप मिड विकेटला चेंडूला फक्त दिशा दिली. चेंडू अडवण्याचं काम देखील आपण पाहिलं तर तिथे केला ते. धावसंख्येत देखील आपण पाहिलं तर वाढ होते. एकेका धावेनं स्कोर कार्ड देखील आपण पाहिलं तर इथे आपल्याला आकडे बदलताना पाहायला मिळते. हॅलो हॅलो. सत्तावीस धावा धावपल होत आहेत. 2 विकेट आपण पाहिलं तर गमवलं गेल्या. 4 षटकं इथे आपण पाहिलं तर कंप्लीट होत आहेत. अजूनही विजयासाठी पाहिलं तर शेवटचे 24 चेंडू बाकी आहेत. रिकॉर्ड रन रेट 8.75. अजूनही 35 धावांची गरज ती मात्र विजयासाठी आहे. 35 रन टू विन 24 बॉल. 24 चेंडू आणि 35 धावा त्या मात्र विजयासाठी अजूनही बनवायच्या. चांगली सुरुवात इकॉम्स या टीमनं देखील आपण पाहिलं तर केली. सुरुवातीला बॅटिंग करताना पण फलंदाजी करणाऱ्या एच टीमला पाहिलं त्याही टीमनं फार मोठं धावसंख्येचं
टार्गेट उभं केलं आणि इथे तिचा पाठलाग करत असताना दोनही संघानं जी काय सुरुवात केलेली आहे ती अतिशय तुल्यबळ आहे. विशेष करून इकॉम स्ट्रीमचं कौतुक करायला लागेल. विकेट गमावल्यात परंतु अजूनही त्यांनी संयम गमावला नाही. षटक क्रमांक 5. पहिला चेंडू होता, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय मिड विकेटला आणि चेंडू जाईल थेट क्षेत्ररक्षकाच्या हातात. विकेट आउट. वेल बॉल बाय पंकज भाई. सभी जोर से ताली मारो पंकज भाई के लिए. कम ऑन. न्यू बैट्समैन Zaid is here. विकेटच्या पाठीमागे चेंडू आपण पाहिलं तर अडवलं जातोय. तोपर्यंत काही धावा देखील येत आहेत. स्कोर कार्ड पुढे जातोय, आकडे बदलत आहेत. 28 धावा त्या मात्र धावपल कुत आहेत. 28 रन, लॉस ऑफ 3 विकेट. षटक क्रमांक देखील 5व्या क्रमांकाचं आपण पाहिलं तर सुरू आहे. इनिंग ब्रेक नंतर थोडंसं चलपानानंतर पुन्हा एकदा कमबॅक करते टीम आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये. 28 फुल टॉस चेंडू होता, क्षेत्ररक्षक टेकन, व्हेरी गुड कॅच, नाईस स्कॉट. एक सुंदर झेल आपण पाहतोय. विकेटचं होतोय पतन. धक्का क्रमांक 4. Another wicket goes to Piyush bhai. तर झेल देखील आपण पाहिलं तर पियुष भावसे यांच्या माध्यमातून टिपला जातोय. एक चांगला कॅच आपण पाहिलं तर तिथे मैदान ती पाहायला मिळतोय. कारण का ज्या ठिकाणी पियुष भावसे उभे आहेत ते ठिकाण जर तुम्ही पाहिलं तर क्रिकेटच्या मैदानावरती मिड ऑफला ते उभे आहेत आणि अतिशय सुंदर झेल तिथे टिपला जातोय. त्या ठिकाणी अशा प्रकारचे झेल टिपणं इतकं सोपं नसतं, परंतु मला असं वाटतं की त्यांच्या हाताला तो चिटकला असावा आणि त्यांनी तो टिपला आणि विकेट देखील आपण पाहिलं तर तिथे गमावली जाते. परंतु विकेटची गरज आहे. क्षेत्ररक्षण करणारीची टीम आहे एच संघ आपण पाहिलं तर इथे आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्या टीमला विकेटची फार गरज आहे. डॉट बॉल, निर्धाव चेंडू महत्वाचे आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा आपण पाहतोय. यावेळेचा चेंडू होता तो देखील आपण पाहिलं तर इथे खेळलाय पियुष भावसे. एक चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण करतात. विशेष करून पियुष यांचं कौतुक यासाठी करेल की ते एक अष्टपैलू ऑलराऊंडर खेळाडू आहेत. फलंदाजी केली, फलंदाजीतून चांगल्या धावा बनवल्या आणि क्षेत्ररक्षण करत असताना देखील चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण करतात. आपल्या संघाला एक चांगल्या प्रकारे सुस्थितीत करतात. परंतु गोलंदाज पंकज यांचं कौतुक आहे. 11 चेंडू टाकलेत, फक्त 5 धावा खर्च केल्यात आणि 2 महत्वाच्या विकेट त्यांनी मिळवल्यात. विकेट टेकर गोलंदाज. यावेळेचा चेंडू होता डीप एक्स्ट्रा कव्हरला, चुकी होते, चुकीला माफी नाही. 1-2 टप्पा घेत चेंडू सीमा पार. धावा मिळत आहे 4-4-4.
हॅलो चेक. चला विनंती आहे, वेळ वाचवा, थोडी घाई करा. अंपायर सरांना विनंती असेल खेळाडूंना सूचना करा, कारण का वेळेचे फार महत्त्व आहे. आयुष्यात देखील वेळेला फार महत्त्व आहे. गेलेला पैसा पुन्हा मिळवता येईल, परंतु गेलेली वेळ पुन्हा मिळत नाही, त्यामुळे वेळ फार महत्त्वाचा आहे. यावेळचा चेंडू होता, डीप विकेटला टोलवलाय. क्षेत्ररक्षक आहेत, येत आहेत, अडवण्याचा प्रयत्न करतायत, तोपर्यंत चेंडू मात्र जाईल सीमा रेषा पार. धावा मिळत आहेत 4. थँक्यू, धन्यवाद डीसे. मेहनत एक असं तंत्र आहे, त्यामुळे अशक्य ते शक्य होतं आणि ते प्रयत्न करायला सुरुवात केली. आता इकॉम्स टीमच्या बॅटरनं जबरदस्त बॅटिंग इथे मैदानी पाहायला मिळते. यावेळचा चेंडूचा टप्पापर्यंत थोडासा उसळताना पाहायला मिळतोय. खरं तर शॉर्ट ऑफ लेंथ आणि गुड लँड स्पॉट होती टप्पा पडतोय, तसा चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये विसवला जातोय. परंतु जे फुल ऑफ लेनचे चेंडू आहेत, जे पुढे टाकणारे चेंडू आहेत, ते मात्र बॅटर बॅटवरती मिडल करतायत आणि त्यावरती धावा वसूल करताना पाहायला मिळतात. त्यामुळे गोलंदाजांना इथे तंत्रशुद्ध गोलंदाजी करावीच लागेल. 36 धावा. यावेळीचा चेंडू होता, सर्व बॅटनं समोर टोलवलाय. मिडऑफमधून चेंडू डीप लॉंग ऑफला 1-2 टप्पा घेत अडवलाय. फेकी केली जाते, बॅकअप केला चालेल, तोपर्यंत एक सिंगल येते आणि धावसंख्येत वाढ होती, स्कोर कार्ड होती 37 रन. 4 गडी बाद, 37 धावा धावपलक होते आहेत. 37 रन लॉस ऑफ 4 विकेट. 37 रन लॉस ऑफ 4 विकेट, 4 गडी बाद 37. कॅमेरामॅनचं कौतुक आहे, सुंदर कॅमेरा वर्क करतायत. 15 चेंडू 25 धावांची गरज. यावेळचा चेंडू ता फ्लिक केलाय स्क्वेअर लेग मिड विकेटच्या मधोमध. एक चांगला गॅप आपण पाहतो आणि त्या ठिकाणी चेंडू जरूर खेळलाय, तोपर्यंत काही धावा येत आहेत, स्कोर कार्ड होती, आकडे बदलत आहेत. कॅमेरामॅन आजूबाजूच्या परिसरातील काही दृश्य आपल्याला दाखवत आहेत, ते देखील यूट्यूबच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकाल. जैद शेख आपण पाहिलं तर बॅटिंगसाठी आहेत. 5 चेंडू 6. यावेळचा चेंडू ता हवेत उडवलाय, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, सेल टिपलाय, टेकन, व्हेरी गुड कॅच. आणखीन एक सुंदर सेल. पंकज येत आहे चेंडू खाली, फलंदाज होत आहेत आउट, बाद. थँक्यू डीसी. 38 धावा धावपलक होत आहेत, 5 विकेट गमावल्या गेल्यात. शेवटचे काही चेंडू देखील आपण पाहिले तर शिल्लक आहेत. 8 षटकांचा 8 ओव्हरचा सामना आपण पाहतोय. 13 चेंडू 24 धावांची गरज मात्र विजयासाठी. बॅकफूट होती, जात खेळण्याचा प्रयत्न होता. फार मोठं अपील आपण पाहतोय, जोरदार अपील पाहायला मिळतं आणि पंच कळवत आहेत. षटकाची होती समाप्ती. षटक क्रमांक देखील आपण पाहिलं तर संपलं जाते. षटक क्रमांक देखील आपल्याला कंप्लीट होताना पाहायला मिळते. धावपलक होते आणि स्कोर कार्ड होती बनवल्या गेल्यात. 6 ओव्हर कंप्लीट होत आहेत. 38 रन लॉस ऑफ 5 विकेट, 5 गडी बाद, 38 धावा आणि विजयाचं समीकरण देखील इथे आपल्याला आता बदलताना पाहायला मिळते. जे काही टार्गेट ठेवलं होतं आणि इथे आता शेवटचे 12 चेंडू विजयासाठी बनवायच्या 24 धावा. 24 रन ट्विन 12 बॉल, 12 चेंडू 24 धावा, हे विजयाचं समीकरण देखील आपण पाहतोय. जैसे जैसे इन्वॉल्वमेंट में हीट बढ़ रही है, वैसे वैसे मैच में भी हीट बढ़नी चाहिए. हॅलो चेक. चला विनंती असेल थोडी घाई करा, वेळ वाचवणं गरजेचं आहे. वेळेची काय बंधन आपल्याकडे आहेत, सगळ्या मॅचेस वेळेत आपल्याला कंप्लीट करायच्या आहेत. यानंतरच्या दोन्ही टीमला विनंती, आपण तयार राहा. मला वाटतं टॉस जिंकून प्रथमतः बॅटिंगचा निर्णय घेतलेला आहे. सेंटर स्टोर या टीमनं प्रथमतः टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतलाय. क्षेत्ररक्षण करणारी टीम आपणही तयार राहा. क्लीन बॉल, दांडी गुल, विकेटचं होतोय पतन. आणखीन एक धक्का.
डीजे थँक्यू. चला न्यू बॅटर थोडंसं पटपट. चला नवीन फलंदाजाला विनंती असेल की आपण थोडी घाई करा, वेळ वाचवणं गरजेचं असेल. वेळेची काय बंधनं आपण पाहतोय. अतिशय सुंदर आयोजन नियोजन या स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळते. सूरज मेन्स टुर्नामेंट आपण पाहिलं तर इथे आज संपन्न होताना पाहायला मिळते. सगळे सूरज मेन्स क्रिकेट लीग 2025 मध्ये खेळणाऱ्या खेळाडूंचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. हार्दिक हार्दिक स्वागत आहे. ही संपूर्ण प्रतियोगिता, ही टुर्नामेंट ऑर्गनायझर करणारे आमचे सगळे आयोजक मंडळींचं कौतुक आहे. अतिशय सुंदर आयोजन नियोजन या स्पर्धेचं आपण पाहिलं तर इथे केलेलं आहे. अनरिलीजिंग पोटेन्शियल पॉवरिंग द गेम. क्रिकेट खेळासाठी आपण पाहिलं तर हे पोषक वातावरण या सगळ्या खेळाडूंना, कंपनीतील आपल्या सगळ्या सहकाऱ्यांसाठी केलेलं आहे. नो बॉल तिथे आपण पाहिलं तर पंच कळवतात सचिन भाऊ पानसरे. आणि त्यानंतर पुढील चेंडू मैदान टिकवला ते फ्री हिट. उघडा डोळे बघा नीट. पुढील चेंडू फ्री हिट बॉल. यावेळीचा चेंडूचा टप्पा पडतोय. विकेट किपरच्या हातात विसरलं जाते. फ्री हिट बॉल आणि तोही मैदानात येतोय डॉट बॉल. 23 रन ट्विन 10 बॉल. 10 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या 23 धावा. पहिलाच सामना प्रचंड रोमहर्षक आहे, प्रचंड रंगतदार आहे. उत्कंठ शिगेला पोहोचल्यात. 10 बॉल 23 धावांची गरज. 10 बॉल 23 रन. यावेळीचा चेंडू होता, तो देखील खेळण्याचा प्रयत्न केला. तो क्षेत्ररक्षक घेत आहेत, चेंडू अडवतायत, फेकी करतायत. तोपर्यंत एक सिंगल आपण पाहिलं तर इथे एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. 40 धावा धावपल होत आहेत. 6 विकेट गमावल्यात. 7व्या क्रमांकाचं षटक सुरू आहे. 9 चेंडू आणि विजयासाठी 22 धावांची गरज. 22 रन ट्विन 9 बॉल. 9 चेंडू 22 धावा. एक चेंडू एक धाव मात्र फार महत्वाचे आहेत. दोन्ही पंच फार मोठे अनुभव आहेत. बराचसा काळ क्रिकेट खेळलेला आहे. टेनिस बॉल क्रिकेट खेळले, लेदर बॉल क्रिकेट खेळले. यावेळीचा चेंडूचा टप्पा पडतोय. विकेट किपरकडे जाते. आणखीन एक बिंदी गेंद, आणखीन एक टॉट बॉल, आणखीन एक निर्धाव चेंडू येतोय. मॅच मध्ये रोमहर्षकता, रंगतता वाढताना पाहायला मिळते. सगळ्यांच्या उत्कंठ शिगेला पोहोचल्यात. कोण जिंकणार, टीम एच की टीम ई कॉम्स? कारण का सामना आलाय. शेवटचे 8 चेंडू 22 धावा. 22 रन ट्विन 8 बॉल. यावेळीचा चेंडू होता, पॉलोथ्रो मध्ये अडवलाय. वाह, काय क्षेत्ररक्षण आहे. टाळ्यांचा गजर होतोय, टाळ्यांचा कडकडाट होतोय. कारण का जबरदस्त क्षेत्ररक्षण करतायत. जगदीश पाटील इज द मॅन. Well bowling, well fielding by bowler. जगदीश His name पाटील. is Jagdish Patil sir. जबरदस्त कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. 19 क्रमांकाचा टी शर्ट परिधान करून जगदीश पाटील मैदानावरती. यावेळीचा चेंडू होता, लेग स्टंपवरती पायामध्ये टाकण्याचा प्रयत्न, शरीर भेदक मारा करण्याचा प्रयत्न करतात जगदीश पाटील. फलंदाजाला जास्त काळ चेंडू दूर ठेवण्याचा प्रयत्न करत नव्हते. बरोबर शरीराला पकडून गोलंदाजी करताना पाहायला मिळाली. आणि शेवटच्या चेंडूवरती आपण पाहिलं तर धाव येताना पाहायला मिळते. स्कोर कार्ड पुढे जातोय, बनवलं जात आहेत. 41 धावा 7 ओव्हरच्या समाप्तीनंतर 6 गडी बाद. तर विजयाचं समीकरण देखील आपण पाहिलं तर बदलते. शेवटचे 6 चेंडू आणि बनवायच्या 21 धावा. 21 रन टू विन 6 बॉल. हॅलो हॅलो, अंपायर लवकर लवकर घ्या, अजून पुढच्या मॅच व्हायच्यात. हॅलो चेक. शेवटचे 6 चेंडू आणि 21 धावांची गरज. अखेरी 6 गेंदे 21 रन की जरूरत. इकॉम्स टीमला आपण पाहिलं तर इथे विजयासाठी विश्वजित सुतार 3 चेंडू 1, अविकी शिंदे 4 चेंडू 0. फुल टॉस चेंडू होता. शेवटच्या षटकात मोठ्या फटक्यांची गरज आहे. एकेरी दुहेरी धावांबरोबर षटकार चौकार खेळावा लागतील. चौकार षटकारांचे फटाके फोडावे लागतील. पहिल्या चेंडूवरती एक सिंगल येते आणि शेवटचे 5 चेंडू विजयासाठी 20 धावांची गरज. 20 रन टू विन 5 बॉल. 5 बॉल में 20 रन चाहिए. 5 बॉल में 20 रन. कम ऑन. 42 धावा धावपल कृती. 6 विकेट इथे गमावल्या गेल्यात. अखेरी 5 गेंदे 20 रन की जरूरत. आणि यावेळीचा चेंडू देखील आपण पाहिलं तर बॅक टू बॉलर इथे मैदान ते खेळला जातोय. पॉलोथ्रो मध्ये अडवला जातोय चेंडू. गोलंदाजाचं कौतुक आहे. विशेष एक यंग टॅलेंट आहे. एक उमदा खेळाडू गोलंदाजीच्या मार्क होते आपण पाहतोय. शशी कुमार
यावेळीचा चेंडूचा फटका तर खेळलाय, चेंडू हवेत, एक टप्पा घेत चेंडू अडवला जातोय. क्षेत्ररक्षक आहेत तोपर्यंत काही धावा येत आहेत, स्कोर कार्ड त्या आकडे बदलत आहेत. 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे चाल. टीमच्या संख्या 44, अखेरी 3 गेंदे आणि विजयासाठी 18 धावांची गरज आपण पाहतोय. 18 रन टू विन 3 बॉल. यावेळीचा चेंडूचा गोलंदाज शशीचं कौतुक आहे. काय आउट. भन्नाट गोलंदाजी आपण पाहतोय शशी कुमार वेल बॉल वेल बॉल वेल बॉल. विकेट येताना पाहायला मिळते. शेवटचे 2 चेंडू आपण पाहिले तर बाकी आहेत. 18 धावांची गरज आपण पाहतोय. 18 रन टू विन 2 बॉल. नेक्स्ट टीम प्लेयर्स प्लीज आप लोग अरेंज हो जाइए फटाफट. लॉजिक मूव एंड सेंटर स्ट्रोक. आपके दोनों ही टीम के कैप्टन यहाँ पे आ जाइए. लगता है आवाज नहीं आ रही है. थँक्यू डीसी. शेवटचा चेंडू होता आणि तो देखील आपण पाहिलं तर खेळला. गोलंदाज शशी कुमारचं कौतुक आहे. या यंग टॅलेंटनं जबरदस्त गोलंदाजी केली. आणखीन एक विकेट, आणखीन एक विकेट. गोलंदाज आउट, गोलंदाज बाद. थँक्यू, धन्यवाद डीसे. डीसे थँक्यू. चला विनंती आहे, यानंतरच्या मॅचला आपण लगेच सुरुवात करतो. वेळ आपल्याकडे कमी आहे त्यामुळे पुढील दोनही संघांना विनंती असेल आपण मैदानाचा ताबा घ्या. चला, क्षेत्ररक्षण करणारी टीम एका लाईनीत एका ओळीत आपण मैदानात या आणि बॅटिंग करणारी टीम आपले सलामीचे आघाडीचे बॅटर मैदानात पाठवा आणि दोन्ही टीम आपला एक एक एक्स्ट्रा खेळाडू तो कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवा. सचिन भाऊ बॉल का? नवीन बॉल द्या अंपायर सरांकडे. चला, दोन्ही टीम आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये येतात. आपण फोटो सेशन करतोय. गो लाईव्ह यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देखील आपण पाहू शकाल. या दोन्ही टीमचं शुभागमन होते मैदानाच्या आतमध्ये. सेकंड मॅचला सुरुवात होते. पहिला सामना अतिशय रोमहर्षक रंगतदार आपण पाहिला. अगदी शेवटच्या षटकातील शेवटच्या चेंडूपर्यंत सामना आला होता आणि त्या मॅच